बाजूला घ्या समोरचे वाहने, समोरचे वाहने बाजूला घ्या, एका साईडला थांबून जावा. कशी ॲडमिट झाल्यापासून कशी कशी ट्रीटमेंट झालेली आहे शस्त्रक्रियेच्या संदर्भाने आणि आता काय निर्णय घेतलेला आहे? परवा दिवशी म्हणजे शनिवारी रात्री 11:30 वाजता साहेबाचे जे स्वीय सहाय्यक आणि त्यांच्या घरच्यांनी 11:30 वाजता आपल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन आलं. त्यांना उजव्या साईडच्या कानशिलामधून जी बुलेट इंजुरी झाली होती ती डाव्या साईडच्या कानशिलामधून बाहेर आलेली आम्हाला आढळून आलं आणि तिथून ॲक्टिव्ह ब्लिडिंग होत असलेली आम्ही पाहिली आणि त्यांना लगेचच प्राथमिक उपचार करून ब्लिडिंग थांबवली आणि आपण लगेचच CT स्कॅन केला. CT स्कॅनमध्ये आम्हाला असं आढळून आलं की उजव्या साईडचे कवटीचं हाड फ्रॅक्चर होऊन मध्ये ब्रेन पॅरेन्कायमामध्ये इतरत्र हाडाचे तुकडे पसरलेले होते. तसंच ब्रेनला बुलेट पास झाल्यामुळे इंजुरी झाली होती. पण लकीली मेजर रक्तवाहिनीला कोणत्या इंजुरी नसल्यामुळं म्हणजे त्यांची कंडिशन स्टेबल होती. मग आम्ही लगेचच ती बोनचे पीस जास्त वेळमध्ये ठेवलं तर ती इन्फेक्शनवर होते म्हणून आपण लगेचच शस्त्रक्रियेची तयारी केली आणि 2:30 वाजता ऑपरेशन थिएटरला त्यांना शिफ्ट केलं. एक 2 रक्त बॅग आपण लगेचच चढवले आणि एक ऑपरेशनच्या दरम्यान चढवली आणि शस्त्रक्रियेमध्ये त्यांनी व्यवस्थित आम्हाला साथ दिली. त्यांच्या तब्येतीनं नवीन काही गुंतागुंत आम्हाला आढळून आली नाही. 5:30 वाजता शस्त्रक्रिया संपल्यानंतर आम्ही व्हेंटिलेटरवरती अतिदक्षता विभागामध्ये त्यांना शिफ्ट केलं आणि काल दिवसभर त्यांनी व्यवस्थित आमच्या उपचाराला प्रतिसाद दिला आणि डाव्या साईडच्या जी हाताला आणि पायाला जी कमजोरी आलेली आहे त्याचं कारण असं आहे की उजव्या साईडला जी मेंदूमध्ये मार आहे त्याचा परिणाम डाव्या हाताला आणि पायाला कमजोरी ह्या रूपांतर त्याचं आपल्याला दिसून आलं. म्हणून आपण त्यांच्या फॅमिली मेंबरसोबत चर्चा करून ते डेफिसिट कमीत कमी कसं आपल्याला करता येईल आणि आतापासूनच त्यांना ॲडव्हान्स थेरपी त्याला आपण म्हणतो न्यूरो रिहॅब तर ती आपल्याला कोकिळाबेन जे अंधेरीचं रिलायन्स हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी चांगलं रिहॅब सेंटर आहे. आम्ही त्यांना सजेशन केलं आणि त्यांनी तिथं जाण्याची तयारी दर्शवली. तर आज सकाळी मी कंडिशन बघितली, ते स्टेबल आहेत. BP, ऑक्सिजन, बाकीचे जी पॅरामीटर असतात ते आयुष्यामधले सगळे नॉर्मल आहेत. त्यांना आपण 10:30-11च्या आसपास इथून एअर ॲम्ब्युलन्सनं मुंबईला शिफ्ट करत आहोत. कुठल्या हॉस्पिटलमध्ये? कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अभय कुमार न्यूरोसर्जन आहेत. मी त्यांच्याशी काल फोनवरती बोललो आणि तिथं बेड बुक केलेलं आहे. एअर ॲम्ब्युलन्सची पण बुकिंग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत झालेली आहे. आपले कलेक्टर मॅडम असतील, SP साहेब असतील, उपायुक्त खानसोळे साहेब असतील आणि काही आपले लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून ते शिफ्टिंगची अरेंजमेंट झालेली आहे.